नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक आणि चविष्ट उडीद डाळीचे लाडू कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. खानदेशातील ही एक पारंपरिक रेसिपी आहे. खानदेशामध्ये हे आवर्जून हे लाडू बनवले जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की लाडू करून बघा. हे सांधेदुखीसाठी, कंबरदुखीसाठी अतिशय उपयुक्त हे लाडू आहेत. हाडांच्या मजबूतीसाठी फार जास्त हे उपयुक्त आणि फायदेशीर हे लाडू आहेत. जर तुम्हाला फ्रॅक्चर झालं असेल, तर हे तुम्ही आवर्जून लाडू खा. फ्रॅक्चर लवकर भरून येण्यास मदत होते म्हणून तुम्ही अशा पद्धतीने उडीद डाळीचे लाडू नक्की करून खा. आणि अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर उडद्याच्या डाळीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे एक 2 वाट्या उडीद डाळ घेतलेली आहेत. वजनी प्रमाणात म्हणाल तर एक अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे उडीद डाळ घेतलेली आहे. तर हे उडीद डाळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून हे डाळ वाळवून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही सुती कापडाने एखाद्या तुम्ही हे डाळ पुसून घेतलात तरी पण चालेल. तर हे लाडू बनवण्यासाठी बाकीचं काय साहित्य लागतंय ते बघूया. तर इथे आपण ज्या वाटीने आपण उडदाची डाळ मोजून घेतलेली आहे, त्याच वाटीने इथे 1 वाटी खिसून घेतलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. खारीक मिक्सरला बारीक वाटून 1 वाटी घेतलेला आहे. तर 1 वाटी इथे तूप घेतलेलं आहे. तर तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. त्याचसोबत इथे 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तर पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी अर्धा गूळ आणि पिठी साखर घालून घेतलात तरी पण चालेल. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड जसं पाहिजे असेल त्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता. एक अर्धी वाटी इथे बदाम घेतलेले आहे. त्याचसोबत एक अर्धी वाटी इथे काजू घेतलेले आहेत. एक अर्धी वाटी इथे डिंक घेतलेला आहे. त्याचसोबत इथे 10 ते 12 इथे विलायची सोलून घेतलेली आहे. तर त्याची आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे. तर इथे सुंठ घेतलेली आहे. तर या सुंठाची आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे. यातून आपण हे जायफळ खिसून घालणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि उडदाची डाळ आपल्याला त्या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे उडदाची डाळ भाजून घ्यायचं आहे. उडदाची डाळ ही पचायला थोडी जड असते. अशी ही थोडी भाजून घेतली की पचायला हलकी होते. हे डाळ भाजत असताना आपल्याला मंद गॅसवरच हे डाळ भाजून घ्यायचं आहे. तर उलथणीने आपल्याला सतत अशा पद्धतीने ढवळत किंवा हलवत आपल्याला हे डाळ खमंग आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला या डाळीला भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत सतत ढवळत हे डाळ थोडीशी भाजून घेतलेली आहे. तर या डाळीचं पीठ केल्यानंतर आपल्याला तुपामध्ये ते पीठ भाजून घेणार आहोत म्हणून आपल्याला एवढीच आपल्याला हे गोल्डन कलर येईपर्यंतच आपल्याला हे उडीद डाळ भाजून घ्यायचं आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर हे थोडंसं आपल्याला हे डाळ हलवून घ्यायचं आहे. कारण हे कढई पहिलंच गरम असते म्हणून थोडीशी हे डाळ बुडाला चिटकण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला गॅस बंद केल्यानंतर हे आपल्याला डाळ थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तर हे थंड करण्यासाठी डाळ आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे. तर इथे मी ताटामध्ये हे डाळ काढून घेतलेली आहे. तर आपण या डाळीला थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर हे लाडू करत असाल तर तुम्ही गिरणीवरती हे डाळ दळून आणू शकता. तर त्याच कढईमध्ये आपण जे सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, ते सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली डाळ पण थंड होईल. तर खोबरं हे वजनाला खूप जास्त हलकं असतं आणि हे पटकन भाजलं जातं. तर आपल्याला खोबरं भाजत असताना मंद गॅसवरच हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर उलथणीने आपल्याला सतत हलवत हे खोबरं छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे खोबऱ्याचा छान गोल्डन कलर येईपर्यंत आणि खमंग हे खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. तर आपल्याला फार जास्त हे करपायला पण नको, अशा पद्धतीचं आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. गॅस बंद करून घेतल्यानंतर हे थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर हे भाजून घेतलेलं खोबरं आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बदाम घालून घ्यायचे आहेत. तर हे बदाम पण आपल्याला मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत. तुपामध्ये हे बदाम भाजून घेतल्यामुळे आपल्या लाडूला चव अगदी छान येते आणि या बदामाचा कच्चेपणा पण दूर होतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीने मंद गॅसवरच हे तुपामध्ये बदाम भाजून घ्यायचे आहेत.
थोडेसे या तुपामध्ये बदाम भाजल्यानंतर यामध्येच आपल्याला काजू घालून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर हे बदाम आणि काजू आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. तर काजू भाजण्यासाठी आपल्याला फार जास्त वेळ लागत नाही, म्हणून आपल्याला अगोदर बदाम भाजून घेऊन त्यामध्येच आपल्याला यामध्ये काजू घालून घ्यायचे आहेत. तर या काजू बदाममधला आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हे काजू बदाम एवढंच भाजून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा फार जास्त आपल्याला हे काजू बदाम भाजून घ्यायचे नाहीत. एक 2 ते 3 मिनिटे मंद गॅसवर काजू आणि बदाम छान भाजून घेतलेले आहेत. तर हे भाजून घेतलेले काजू बदाम आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याच कढईमध्ये आपल्याला आणखीन 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि जी आपण बारीक करून घेतलेली खारकची पावडर आहे, ते खारकची पावडर आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे खारकची पावडर छान भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे खारकची पावडर भाजून घेतल्यामुळे आपल्या लाडूमध्ये या खारकीची चव अगदी छान येते, म्हणून हे पण आपल्याला छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे सगळ्या जिन्नसांचा कच्चेपणा कमी होतो आणि आपल्या लाडूला चव अगदी छान येते, म्हणून आपल्याला सगळे जिन्नस छान भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 ते 2 मिनिट हे खारीक पावडर पण छान मंद गॅसवर भाजून घेतलेलं आहे. तर या खारकीच्या पावडरचा थोडासा रंग बदलला गेलेला आहे. तर एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर ही पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर त्याच कढईमध्ये आपल्याला आणखीन थोडं तूप घालायचं आहे. तर इथे मी एक 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे. तर तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे. तर या तुपामध्ये आपल्याला थोडं-थोडं करूनच डिंक घालायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. जेवढं या तुपामध्ये डिंक बसेल तेवढाच या तुपामध्ये आपल्याला डिंक घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या इथे हे तूप छान गरम झालेलं आहे. तर इथे मी थोडंसं डिंक घालून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे डिंक तुपामध्ये छान तळून घ्यायचं आहे. डिंक तळताना आपल्याला जास्त घाई करायचं नाही. मंद गॅसवरच आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक तुपामध्ये छान फुलतो आणि छान तळला जातो, म्हणून डिंक तळत असताना आपल्याला मंद गॅसवरच हे डिंक तळून घ्यायचं आहे. जर तुमचे यापेक्षा मोठे-मोठे जर डिंकाचे तुकडे असतील, तर तुम्ही त्याला फोडून घेऊनच तळा, म्हणजे आतपर्यंत हा डिंक छान व्यवस्थित तळला जातो. तर इथे आपला हा डिंक पण छान तळला गेलेला आहे. तर अशाच पद्धतीने उरलेला सगळाच डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे. डिंकाची चव या लाडूमध्ये खूप छान लागते. तर इथे मी अशाच पद्धतीने सर्वच हा डिंक छान तळून घेतलेला आहे. तर जे आपण उडदाची डाळ भाजून ठेवलं होतं, ते डाळ पण थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने ते मिक्सरला बारीक काढून त्याचं पीठ करून घेतलेलं आहे. मिक्सरमधून हे पीठ काढल्यानंतर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर इथे मी बारीक चाळणीने हे पीठ चाळून घेतलेलं आहे. जर तुम्ही या ठिकाणी हे पीठ जर मोठ्या चाळणीने चाळून घेतलात आणि जाडसर हे पीठ राहिलं, तर ते लाडूमध्ये कचकच लागतो, म्हणून हे पीठ आपल्याला बारीकच दळून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे लाडू करत असाल, तर तुम्ही गिरणीवर हे पीठ दळून आणू शकता. तर ते पीठ आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर हे पीठ भाजण्यासाठी मी इथे गॅसवरती कढईमध्ये एक अर्धी वाटी तूप घालून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच तूप जास्त घालून घेतल्यामुळे पीठ व्यवस्थित भाजलं जातं, म्हणून सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये तूप जास्त घालून घ्यायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे उडीद डाळीचं मिक्सरमधून पीठ काढलेलं आहे, ते पीठ आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे पीठ आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर आपल्याला गॅस अजिबात मोठा करायचा नाही. तर मंद गॅसवरच आपल्याला हे पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तर या उडदाच्या डाळीच्या पिठामध्ये किंवा या लाडूमध्ये आपण ड्रायफ्रुट्स, खारीक आणि खोबरं घातल्यामुळे हे खूप जास्त पौष्टिक हे लाडू बनवून तयार होतात. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी लाडू नक्की करून बघा. एवढे चविष्ट आणि पौष्टिक हे लाडू आहेत. तर इथे एक 4 ते 5 मिनिट झाले आहेत. तर बघू शकता या पिठाचा थोडासा रंग बदलला गेलेला आहे. तर हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत आहे, म्हणून आपल्याला यामध्ये आणखीन थोडं तूप घालायचं आहे. तर इथे आपण 1 वाटी मोठी घट्टसर तूप घेतलं होतं. त्यामधलं थोडंसं तूप ठेवलं होतं. तर ते उरलेलं तूप मी आणखीन या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. तूप घातल्यानंतर आपल्याला आणखीन एक 2 ते 3 मिनिट आपल्याला या पिठाला भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं मस्त हे पीठ छान भाजलं गेलेलं आहे आणि या पिठामधून आपलं हे तूप छान रिलीज व्हायला लागलेलं आहे किंवा मस्त या पिठामध्ये हे तूप फसफसू लागलेलं आहे. म्हणजे आपलं इथे मस्त एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपलं हे पीठ छान भाजलं गेलेलं आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे.
तर इथे एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. तर या पिठाचा रंग पण बदलला गेलेला आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तर हे भाजून घेतलेलं पीठ आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण जे बाकीचे जिन्नस जे भाजून घेतलं होतं, ते मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. तर हे काजू आणि बदामाची पावडर करून घेतलेली आहे. त्याचसोबत इथे जे खोबरं घेतलेलं आहे भाजून, ते हातानेच क्रश करून घेतलेलं आहे. खारीक पण अशा पद्धतीने हे थंड करून घेतलेलं आहे. डिंक पण अशा पद्धतीने मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. तर इकडे आपलं हे मिश्रण पण थंड झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला जे भाजलेले आणि मिक्सरमधून काढलेले जिन्नस आहेत, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा जे आपण काजू बदामाची मिक्सरला जाडसर पावडर करून घेतलेली आहे, ते पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत यामध्ये सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत यामध्ये आपल्याला डिंक घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये जे खारकीची पावडर आहे, ते खारकीची पावडर घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी इथे अर्धी साखर घालून घेतलेली आहे. तर यामध्ये आपल्याला लागेल तसंच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे. 1 चमचा सुंठ पावडर. तर हे जायफळ आहे ना, त्या जायफळ आपल्याला खिसणीने खिसून घालायचं आहे. म्हणजे यामध्ये आपल्या लाडूमध्ये याचा स्वाद छान टिकून राहतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीने खिसणीने खिसूनच आपल्याला यामध्ये जायफळ घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये 1 पाव चमचा मी इथे हे जायफळ खिसणीने खिसून घातलेलं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा हे सगळे जिन्नस चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर या उडदाच्या लाडूमध्ये आपण खारीक, काजू बदाम, खोबर आणि डिंक घालून हे लाडू केले आहेत. तर खूप जास्त पौष्टिक हे लाडू आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने तर सुरुवातीला अशा पद्धतीने उलथणीने किंवा चमच्याने हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेले आहे. तर लगेचच आपण हे हाताने सगळंच मिश्रण आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. तर यासाठी आपल्याला हे पूर्ण साखर जी वाटून घेतलेली आहे, ते आपल्याला पूर्ण साखर लागणार आहे. तर यामध्ये मी इथे साखर घालून घेतलेलं आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड जसं पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण यामध्ये घालून घेऊ शकता. जर तुम्हाला या ठिकाणी साखर घालण्याच्या ऐवजी या ठिकाणी तुम्हाला जर गूळ घालायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी गूळ घालून घेतला तरी पण चालेल. तर इथे मी उरलेली सगळं साखर घालून घेतलेलं आहे. साखर घालून आणखीन थोडं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने दाबून-दाबून आणि चोळून-चोळून आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत किंवा मिक्स करून घ्यायचे आहेत. असं चोळून-चोळून आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यामुळे हे सगळे जिन्नस एकसारखं मिक्स होतील आणि लाडू चवीला छान होतील. तर इथे हे थोडंसं मिश्रण कोरडं वाटत आहे म्हणून मी इथे गरम करून घेतलेलं एक अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तर यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे. तूप घालून आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर लागेल तसं आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. तर तूप घातल्यानंतर बघू शकता एकदम आपलं इथे हे लाडू बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आपले हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर याचे आपण लगेचच लाडू बनवून घेऊया. तर इथे मी हातावरती थोडंसं हे लाडूचं मिश्रण घेतलेलं आहे. हाताने दाबून आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर एका हाताने बांधून घेतल्यानंतर दोन्ही हातांनी अशा पद्धतीने हे आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. म्हणजे या लाडूला चमक छान येते म्हणून अशा पद्धतीने दोन्ही हाताने आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचं आहे. तर इथे आपण अशा पद्धतीने हे एक लाडू बांधून घेतलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही हातात हे मिश्रण घेऊन तुम्ही हे लाडू बांधू शकता. म्हणजे एकदम पटकन आपले हे लाडू बनवून तयार होतात. तर हे दोन्ही हातांनी लाडू बांधल्यानंतर आपल्याला आणखीन थोडं दोन्ही हातांनी एका लाडूला दाबून घ्यायचं आहे. म्हणजे या लाडूला छान चकाकी येते आणि मस्त आपले हे लाडू बनवून तयार होतात. तर अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्याच मिश्रणाचे आपल्याला इथे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळ्याच मिश्रणाचे हे लाडू बनवून घेतलेले आहेत. तर अतिशय पौष्टिक आणि चविष्ट हे उडदाचे लाडू बनवून तयार झाले आहे. तर तुम्हाला आजची उडदाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.